यस। तो आज हम मिल्क थिसल के बारे में जानकारी लेने वाले हैं। अभी सॉरी, मराठीत बोलायचं आहे मला. आज आपण मिल्क थिसलच्या बाबतीत जाणून घेणार आहोत की नेमकं मिल्क थिसल आपल्या आयुष्यात खरंच किती मोठा रोल प्ले करतोय. ओके. ऍक्च्युली आता बरेच सणवार झालेत है ना, लागोपाठ, आणि त्यामुळे बऱ्याच जणांचं पोटही थोडं फार कुरकुर करतंय. बरोबर आहे. आणि या दिवसामध्ये जनरली जीआय ट्रॅकचे खूप सारे आपल्याला आजार होऊ शकतात. जसे की डिसेंट्री आहे. फक्त डिसेंट्रीच नाही, इवन तुम्हाला ऍसिडिटी सुद्धा होऊ शकते. का? कारण कालावधी तसा आहे. वर्षा ऋतूमध्ये वाताचा म्हणजे प्रकोप असतो आणि अग्नी जो असतो तो खूप मंद झालेला असतो. आयुर्वेदिक दृष्टिकोन सांगतेय मी. अग्नी हा खूप मंद झालेला असतो, त्याच्यामुळं नॉर्मल आहार पचत नाही. म्हणून तर बघा, गणपती बाप्पाला आपण नैवेद्य कोणता देतो? मोदकांचा. आणि तोही कोणता? उकडीचे मोदक. उकडीचे मोदक अतिशय पचायला हलके असतात, कारण ते तांदळाच्या याच्यापासून बनलेले असतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, सणवार वगैरे जे आहेत ना, ते आपले बहुतांशी आपल्या आरोग्याशी निगडीत असलेले असे आहेत. ही गोष्ट आपल्याला माहिती नसते, म्हणून आपण त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्षही करतो. पण पूर्वजांना कदाचित माहिती असेल की असं काहीतरी आपण दंडक टाकून दिलं ना, की या वेळेला हा नैवेद्य दाखवा, तर त्या निमित्ताने का होत नाही, तुमच्या पोटामध्ये त्या त्या गोष्टी जातील ज्या या कालावधीमध्ये, या ऋतूमध्ये आवश्यक आहेत. ठीक आहे. तर आज आपण मिल्क थिसलच्या बाबतीत बघणार आहोत. आजकाल म्हणजे मी जेव्हा शिकत होते त्यावेळेला लिव्हर ट्रान्सप्लांट किंवा लिव्हरच्या बाबतीत काही हे फार गौण असा तो Recording in progress. म्हणजे फार काही त्या बाबतीत बोललं जायचं नाही. का? कारण त्याचं असं आहे की लिव्हरवरती फार आघात होत नव्हते त्या काळी. पण आता तसं राहिलेलं नाहीये. आज तुम्ही रॅन्डम कोणत्याही व्यक्तीचं म्हणजे ब्लड रिपोर्ट जर करून घेतलेत ना, किंवा अनालिसिस जर करून घेतले, इन्व्हेस्टिगेशन जर करून घेतले, तर तुमच्या असं लक्षात येईल की 10 पैकी 7 लोकांच्या लिव्हरमध्ये फॅटी सेल्स आढळून येत आहेत. हो, हे खूप मोठं प्रमाण आहे. अर्थात वर्ल्ड वाईड जर बघितलं आपण, तर तुमच्या स्क्रीनवरती जे दिसतंय ना, तर 5 पैकी 1 व्यक्तीला लिव्हरचा त्रास आहे. आणि इंडियामध्ये जर बघितलं फक्त, तर 5 पैकी 2 व्यक्तींना त्रास आहे. म्हणजे 10 पैकी 4 जणांना लिव्हरचा, बरं, अर्थात हा लिव्हरचा त्रास म्हणजे कसं, बऱ्यापैकी सिव्हिरिटी त्याच्यामध्ये दिसून येते. पण नॉर्मली बऱ्याच लोकांचं आज फॅटी लिव्हर सेल्स हे कॉमन सगळ्यांचंच यायला लागलेलं आहे. त्याच्या पाठीमागं कारण काय असेल बरं? आपल्या शरीरामध्ये लिव्हर हा एक इतका महत्वाचा भाग आहे. आपल्या शरीरात सगळ्यात मोठा जर कोणता अवयव असेल तर ते लिव्हर आहे. 1.5 किलो वजनाचं जवळपास हे असतं. आणि परमेश्वराने याची रचनाच अशी केलेली आहे की हे स्वतःहून रिजनरेटिव्ह स्टेजमध्ये जातं. म्हणजे फॉर एक्झाम्पल, एखादा जर लोब तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय पहा, 2 लोब आहेत. एक मोठा आहे आणि एक छोटा आहे. या 2 लोब पैकी एक जर लोब खराब झाला आणि तो जर काढून टाकला, तर या अवयवामध्ये ती कॅपॅसिटी आहे की पुन्हा नव्याने तिथे लिव्हर तयार होतं. आहे ना? अद्भुत वाटतंय ना? हे अशी कॅपॅसिटी फक्त याच एका अवयवामध्ये का दिलेली आहे परमेश्वरांनी? अर्थात केस किंवा नख हे पण वाढत असतात, पण ते कसे त्याज्य घटक आहेत. ते असले का नसले का फारसा फरक पडत नाही. पण हे जे लिव्हर जे आहे, ते तुमच्या शरीरातलं एक अनन्यसाधारण असं महत्वाचं अवयव आहे. ठीक आहे. आणि या अवयवाला परत रिजनरेटिव्ह स्टेजमध्ये परमेश्वरांनी का टाकलंय? कारण यदा कदाचित जर डॅमेज होऊन काही खराबी झाली, काही बिघाड झाला, तर त्या व्यक्तीला त्रास होऊ नये. म्हणजे पहा, हा किती इम्पॉर्टंट ऑर्गन आहे, है ना? आणि त्याच बरोबरीनं हे इम्युनिटीला सुद्धा बूस्टअप करणार आहे. कारण याचं मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीच अशी आहे की तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवते. शरीरामध्ये जे काही
तुमच्या इन्फेक्शियस कंडिशन असते, म्हणजे कुठल्याही प्रकारचा दाह निर्माण झालेला असतो किंवा कोणतंही इन्फेक्शन तयार झालेलं असतं, ते सगळ्यात आधी कुठे जातं तर तुमच्या लिव्हरमध्ये जातं. म्हणून आपली ही खूप मोठी महत्वाची जबाबदारी आहे की आपण या लिव्हरची खूप जास्त काळजी घेतली गेली पाहिजे. याचे थोडेसे फंक्शन्स काय आहेत थोडेसे बघूयात आपण शॉर्टमध्ये, जे तुम्हाला सहजगत्या लक्षात ठेवता येतील असे. फार डिटेलमध्ये जायचं नाहीये, पण डायजेशन मध्ये याचं खूप इम्पॉर्टंट काम आहे, खूप महत्वाचं. कारण इथूनच बाईल तयार होत असतं. बाईल म्हणजे काय? पाचक स्त्राव. पाचक पित्त इथे तयार होतं आणि तिथून स्टमक मध्ये जातं आणि त्या तिथे आपण जे काही अन्न खातोय त्याचं डायजेशन म्हणजे पचनाची क्रिया होत असते. तर इथे दोन पद्धतीने हे काम करतं. डायजेस्टिव्ह एन्झाईम म्हणजेच बाईल डक्ट मधून बाईल तिकडे पाठवणं महत्वाचं आहे, पाचक स्त्राव. आणि दुसरं, डायजेशनच्या दरम्यान जे काही वेस्ट मटेरियल तयार होत असतं त्याला काढून टाकण्याचं पण महत्वाचं काम हे करतं. तुम्ही पहा, घर कधी स्वच्छ राहील? जेव्हा आपण रोज त्याची साफसफाई करू. तर साफसफाई करण्याचं काम जर कोणतं आहे आपल्या पूर्ण शरीरातलं, फक्त अन्न व स्रोतसाचं नाही, डायजेस्टिव्ह सिस्टीमचं नाही, तर संपूर्ण शरीरातलं डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच त्याचे घटक बाहेर टाकण्याची जी प्रक्रिया आहे ती या लिव्हरमध्ये होत असते. आणि तुम्हाला एक गंमत सांगू, त्याचे पण काही क्रायटेरियाज ठरलेले आहेत, म्हणजे ठराविक वेळा ठरलेल्या आहेत. ठराविक वेळा म्हणजे कशा? की रात्री 11 ते पहाटे 3 पर्यंत लिव्हरमध्ये जे वेस्ट मटेरियल असतं हे लिव्हर शरीरातलं सगळं वेस्ट मटेरियल बाहेर टाकत असतं. डिटॉक्स, टॉक्सिन्स जे अक्युमुलेट झालेले आहेत त्यांना बाहेर टाकण्याचं काम रात्री 11 ते 3 असतं. आणि आज आपण पाहतोय बहुतांशी लोक 12-1 शिवाय झोपतच नाहीत. त्यामुळं जेव्हा तुम्ही जागे असता तेव्हा तुमचा पूर्ण ब्लड फ्लो हा डोक्याकडे असतो आणि म्हणून ज्या पद्धतीनं डिटॉक्सिफिकेशनचं प्रॉपर काम झालं पाहिजे ते होत नाही. आणि म्हणून मॅक्सिमम टॉक्सिन्स जे आहेत ते तुमच्या शरीरामध्ये तसेच पडून राहतात. आणि मागे आपण बऱ्याच प्रोडक्टच्या बाबतीत बघताना हे बघितलेलं आहे की टॉक्सिन्सचं एकत्रित येणं आपल्या शरीरामध्ये राहणं म्हणजेच प्रत्येक आजाराला आमंत्रण देण्यासारखं आहे. आणि इथे लिव्हर जे आहे ते तुम्हाला या मेन जे आहे म्हणजे कारण की अक्युमुलेशन ऑफ टॉक्सिन्स म्हणजेच टॉक्सिन्स एकत्रितरित्या शरीरामध्ये राहणं आणि त्यातून आजार तयार होतो. तर तो आजार कमी करण्यासाठी तुम्हाला शरीरातले टॉक्सिन्स बाहेर टाकणं खूप गरजेचं आहे आणि ते महत्वाचं काम आपल्या लिव्हरकडनं होतं. त्याचबरोबरीनं अजून काय होतं तर लिव्हरमध्ये स्टोरेज असतं. कशाचं? ग्लायकोजन. ग्लायकोजनचं स्टोरेज या शरीरामध्ये होत असतं आणि त्याचबरोबरीनं तुमच्या ब्लड स्ट्रीम मध्ये जे ग्लुकोजचं प्रमाण आहे ना त्याला सुद्धा कमी करण्याचं किंवा त्याच्यामध्ये जे ग्लुकोज मॉलिक्युल्स आहेत त्याला रिमूव्ह करण्याचं सुद्धा, काढून टाकण्याचं सुद्धा काम लिव्हर करत असतं. ब्लड क्लॉटिंग ही खूप महत्वाची घटना आहे आणि ती जे ब्लड क्लॉटिंग करण्यासाठी जे प्लेटलेट्स लागतात आणि विटॅमिन केचं डिपॉझिशन लागतं ते या लिव्हरमध्ये होत असतं. प्लेटलेटचं आणि आरबीसीज जे आहेत म्हणजेच रेड ब्लड कॉर्पस्कल्स याचं जे प्रोडक्शन आहे त्याची फॅक्टरी जर कोणती आहे तर लिव्हर आहे. म्हणजे तुम्ही यावरनं लक्षात घेऊ शकता की किती महत्वाचा पार्ट आहे हा. डायजेशन मध्ये महत्वाचा पार्ट आहे, याचं महत्वाचं काम आहे. त्याचबरोबरीनं ब्लड शुगर सुद्धा हे मॅनेज करतं. त्याचबरोबरीनं तुमच्या शरीरामध्ये जे टॉक्सिन्स अक्युमुलेट झालेले असतात, एकत्रित येऊन साचलेले असतात, त्यांना बाहेर नेण्याचंही कार्य हे करतं. आणि ब्लड क्लॉटिंगसाठी पण अत्यंत महत्वाची घटना जी आहे आपल्या शरीरामध्ये. नाहीतर विचार करा ना,
असं एखादा जर कट लागला आणि रक्त वाहतच गेलं तर पूर्ण रक्त संपेपर्यंत वाहत जाईल, हो ना. त्याला क्लॉट करण्याची म्हणजेच तिथे खिपली बांधण्याची जी प्रोसेस असते ती प्रोसेस डेव्हलप होत असते लिव्हरमुळं. ओके. तर हे खूप इम्पॉर्टंट असं ऑर्गन आहे. फक्त आपल्याला पीव्हीज करायचे आहेत म्हणून मिल्क थिसलच्या बाबतीत जाणून घ्यायचं नाहीये. तर आपल्याला यासाठी जाणून घ्यायचंय की मिल्क थिसल हे आपल्या जवळ जे राहतायत, जे शेजारी पाजारी आहेत, जे तुमचे फ्रेंड्स आहेत, जे तुमचे आपले आहेत, त्यांचं लिव्हर नीट करण्यासाठी ही तुमच्याकडे दिलेली एक संजीवनी आहे असं समजा. ठीक आहे. परत फंक्शन्स आपण बघूयात लिव्हरचे काय महत्वाचे कार्य आहेत. इम्युन रिस्पॉन्स, इम्युनिटी वाढण्याचं महत्वाचं कार्य सुद्धा इथे केलं जातं. कारण जे इम्युनिटीला बाधा करणारे जे बॅक्टेरियाज आहेत त्याला बाहेर काढण्याचं काम हे लिव्हर करत असतं. वेस्ट मटेरियल जे आहे ते बाहेर टाकण्याचं आत्ताच मी तुम्हाला सांगितलं. आणि प्रोटीन प्रोडक्शनचं सुद्धा काम याच लिव्हरमध्ये होतं. आपल्या शरीरामध्ये प्रोटीन्स आणि हे आरबीसीज आपल्या शरीरामध्ये आरबीसीज तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ती परत याच्यामध्येच होते. आणि प्रोटीन सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. प्रत्येक सेल जी आहे आपल्या शरीरातली पेशी त्याचं कव्हरिंग जे आहे ना ते प्रोटीननी बनलेलं आहे. म्हणजेच तुम्ही समजू शकता की प्रोटीन सारख्या महत्वाच्या घटकाचं प्रोडक्शन इथे होतं. आणि रक्त किती महत्वाचं आहे हे आपल्याला माहितीच आहे. आणि रक्तामध्ये 70 to 80% काय असतं तर आरबीसीज असतात. आणि म्हणूनच रेड ब्लड कार्पसेल्स मुळेच आपल्या रक्ताला लाल रंग पण येतो. म्हणून या लिव्हरला जपणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये स्टोरेज पहा ना कशा कशाचं होत आहे. ग्लायकोजनचं तर होतच आहे. त्याचबरोबर व्हिटॅमिन सुद्धा याच्यामध्ये स्टोर होतात. काय होतं आपण पहा हिवाळ्यामध्ये गाजर भरपूर येतात. मग त्यावेळेस आपण हलवा करतो, सूप करतो किंवा असंच खातो, सॅलडमध्ये खातो. अर्थात आता गाजर कधीही मिळतात. 24 म्हणजे 12 महिने तुम्हाला गाजर मिळतात. पण त्यामध्ये जे हिवाळ्यात मिळणारे गाजर आहेत त्याची गोडी किंवा त्याचे न्यूट्रिएंट्स नसतात. आपण फक्त पोट भरतोय. ठीक आहे. आणि हे जे एकदाच खाल्लेले आहेत ते व्हिटॅमिन ए वगैरे काय फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन्स आहेत. व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स मध्ये पण बरेच असे बी कॉम्प्लेक्सेस आहेत जे की फॅट सॉल्युबल असतात. आणि ते कसे कुठे सॅच्युरेट केले जातात, साचवले जातात. जेव्हा जेव्हा गरज पडेल त्या त्या वेळेला तिथून ते घेत असतात आपल्या शरीरामध्ये ते इंट्रोड्यूस होतात. तर त्याचं जे सॅच्युरेशन आहे किंवा त्याचं जे डिपॉझिट करणं किंवा स्टोरेज करणं, जे डिपॉझिट म्हणता येणार नाही, स्टोरेज करणं जे आहे ना ते स्टोरेज होतं तुमच्या लिव्हरमध्ये. त्याचबरोबर आयर्न आणि कॉपर. आयर्न आणि कॉपर हे दोन इतके महत्वाचे खनिज आहेत आपल्या शरीरामध्ये. आयर्न मुळे माहितीये तुम्हाला की तुमच्या शरीरातली आरबीसीज म्हणजेच रक्ताचं प्रमाण नॉर्मल किंवा प्रॉपर ठेवण्यासाठी हिमोग्लोबिन म्हणजे काय तुमच्या शरीरामध्ये लोह किती आहे हे आपण तपासत असतो. हिमोग्लोबिन कमी झाल्यामुळे काय काय प्रॉब्लेम्स येतात हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. सगळ्यात महत्वाचं तर तुम्हाला अॅनेमिक कंडिशनमुळे थकवा खूप येऊन जातो. आणि रक्ताचं प्रमाण सगळ्यात आधी पहा बेसिक आहे. आपण जेव्हा इन्व्हेस्टिगेशन करायला जातो त्यावेळेस सगळ्यात आधी काय एचबी पर्सेंटेज बघतो आपण. एचबी बघतो म्हणजे काय की लोह किती प्रमाणात आहे तुमच्यात ते बघतो. आणि कॉपर जे आहे ते तुमच्या शरीरामध्ये सगळीकडे स्वच्छतेचं काम करतं, डिटॉक्स करण्याचं काम करतं. आणि ते कॉपर सुद्धा आयर्न आणि विटॅमिन्स, बरेच विटॅमिन्स आपल्या लिव्हरमध्ये स्टोर होऊन राहत असतात. त्याचबरोबरीनं बिलिरुबिन प्रोसेसिंग जे असते म्हणजेच दररोज आपल्या आरबीसीज तयार होत असतात आणि तेवढ्याच डिस्ट्रक्ट पण होत असतात. म्हणजे काही आरबीसीचा नाश पण होत असतो. ओके. तर हा जो आरबीसीचं डिस्ट्रक्शन होतं त्याचं जे बाय प्रोडक्ट निघतं त्याला म्हणतात बिलिरुबिन. बिलिरुबिनचं प्रमाण जर जास्त वाढलं असेल तर आपल्याला जॉन्डिस वगैरे तुम्ही ऐकलं असेल कामाला किंवा
हलडा रोग म्हणतात किंवा जॉन्डिस म्हणतात. जॉन्डिस सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काही वेगळं शब्द सांगण्याची गरज नाहीये. तर ही जॉन्डिस का बरं होतं? कारण बिलिरुबिनचं प्रमाण वाढतं. बिलिरुबिन कसं वाढतं? तर आरबीसीचं डिस्ट्रक्शन होतं, म्हणजेच त्याचं विघटन होतं आणि त्याचं जे बाय प्रोडक्ट आहेत दॅट इज नथिंग बट बिलिरुबिन, ते सुद्धा तिथे साचवलं जातं. सेक्स हार्मोन मेटाबॉलिझम प्रॉपर करण्यासाठी सुद्धा लिव्हरची मदत होते. म्हणजे पहा, जेव्हा तुम्ही इनफर्टिलिटीच्या बाबतीत विचार करता किंवा ट्रीट करायला जाता, त्यावेळेला तुम्हाला हेही बघावं लागतं की लिव्हरची कंडिशन कशी आहे. तुमच्या शरीरामध्ये टॉक्सिन्स तर नाहीयेत ना, लिव्हर बरोबर काम करत आहे ना, यापासून विचार करावा लागतो. कशासाठी? इनफर्टिलिटी म्हणजे वंध्यत्व, ज्यांना मूल होत नाहीये त्यांचं पोट आधी साफ आहे का, इथपासून बघावं लागतं. तर हे अत्यंत महत्वाचं आणि प्रत्येक सिस्टीमला एनहान्स करणारं असं एक खूप महत्वाचा अवयव आहे. रोल काय आहे याचा? सगळ्यात महत्वाचं, आतापर्यंत आपण फंक्शन्स पाहिलेच आहेत. त्याचबरोबरीनं मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी प्रॉपर करणं, म्हणजेच न्यूट्रिशन, जे काही आपण न्यूट्रिशन खातोय ते प्रॉपर पद्धतीनं ऍब्झॉर्ब करणं. नाहीतर असं होईल की तुमचं ऍब्झॉर्प्शनच झालं नाही आणि खाल्लेले न्यूट्रिएंट्स बाहेर निघून जातात, पण तुमच्या शरीराला काही लागतायत का? नाही. तर त्याची सुद्धा काळजी कोण घेतं? तर लिव्हर घेतं. तुम्ही जे काही खाताय त्याचं प्रॉपर ऍब्झॉर्प्शन म्हणजे अंगी लागणं. मराठीत एक म्हण आहे ना, खूप काही खातो पण अंगीच लागत नाही. त्यावेळेस तुम्ही नक्की चेक करून बघा की त्याचं लिव्हर कसं आहे. सिंथेसिस करणं हे पण खूप महत्वाचं काम आहे. काय काय सिंथेसिस करतं हे? प्रोटीन, हार्मोन्स आणि एन्झाईम्स. सिंथेसिस म्हणजे त्याची प्रोसेस, एक तयार करण्याची प्रोसेस जी असते ती हा करत असतो. प्रोटीन पण तयार होतं इथे, आरबीसीस तयार होतात, एन्झाईम सिक्रेशन्स जे आहेत ज्याच्यामुळे आपलं पचनाला मदत होते ते तयार होतात आणि हार्मोन्स पण इथे डेव्हलप होत असतात. त्याचबरोबरीने इथे बाईल सिक्रेटरी हे पण त्याचं एक काम आहे. म्हणजेच काय? बाईल, पित्त, पाचक पित्त त्या बाईल डक्ट मधनं बाहेर तुमच्या स्क्रीनवरती जे दिसतीये ना, येलो कलरचं एक खालच्या साईडला एक छोटस असं आकृती दिसते, दॅट इज नथिंग बट बाईल डक्ट. ओके, दोन्ही लोबच्या मध्ये आहे पहा. तर तिथे तुमचे पाचक स्त्राव तयार होत असतात. मग अशी सांगितल्याप्रमाणे डिटॉक्सिफिकेशन पण ह्याच्यातून होत असतं, म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जे काही टॉक्सिन्स वाढत आहेत आणि सॅच्युरेट होत आहेत, तिथेच पडून राहत आहेत, त्यांना बाहेर टाकण्याचं काम. आता हे टॉक्सिन्स जे आहेत बऱ्याच माध्यमातून येतात. जसं मी नेहमी सांगत असते की अन्नाचा एकही दाणा केमिकल शिवाय नाहीये, पण आपण अन्न तर खाणं गरजेचं आहे. फर्टिलायझर्स, केमिकल्स हे सगळे आपल्या शरीरामध्ये जात आहेत आणि ते जे आहे त्यालाच आपण टॉक्सिन्स म्हणतो. आणि हे बाहेर टाकण्याची प्रक्रिया जी आहे, जे की आपल्याला हार्मफुल होऊ शकतात, आपल्या तब्येतीला चांगले नाही आहेत, आपलं आरोग्य त्यांनी याच्यात येऊ शकतं, तर ते बाहेर टाकण्याचं पण काम लिव्हर करतं. आणि बट ऑफकोर्स ग्लायकोजन, आयर्न आणि विटॅमिन्स ह्या तीनही गोष्टींचं स्टोरेज जर कोणतं आहे तर आपलं लिव्हर आहे. लिव्हर खराब झाले हे कशावरून समजावं आपण? एकतर डोळे आणि स्किन येलोइश व्हायला लागते. गोरं असणं वेगळं आणि येलोइश असणं वेगळं. येलोइश जर दिसत असेल तर तुमच्या असं लक्षात यायला पाहिजे की इथे लिव्हरमध्ये काहीतरी गडबडी आहे. इची स्किन म्हणजे स्किनवरती थोडंसं खाज वगैरे आहे. त्यानंतर तुमची युरिन जी आहे ती पेल पेक्षा थोडीशी जास्त येलोइश जर दिसत असेल आणि तुमचे स्टूल म्हणजेच मलभाग जो आहे ती जर समजा पेल दिसत असेल तर तुमचं लिव्हर काहीतरी खराब झालं हे बघणं, लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. तुमच्या पायावरती सूज येऊ शकते अचानक. तुम्ही प्रवासातून आलाय आणि तुमच्या पायावरती सूज असेल तर त्याच्यामुळे तुमचं लिव्हर खराब आहे असं नाही. पण एरवी पण घरात आहात, तुम्ही नॉर्मली आहात
आणि तरी तुमच्या घोट्यांवरती वगैरे जर सूज येत असेल तर नक्कीच तुम्हाला तपासून बघायला पाहिजे की लिव्हर बरोबर आहे किंवा नाही. कधी कधी भूक लागत नाही, हे कॉमन कंप्लेंट असते. त्याही वेळेला तुम्हाला चेक करायला पाहिजे की तुमचं लिव्हर हेल्दी आहे किंवा अनहेल्दी आहे. कधी कधी विनाकारण वॉमिटिंग होणं किंवा नॉशिया, अन्न न खावंसं वाटणं किंवा ॲब्डॉमिनल पेन आहे, म्हणजे पोटात दुखणं किंवा स्वेलिंग येणं, आणि अनएक्सपेक्टेड म्हणजे वेट लॉस किंवा गेन, अचानक वजन कमी होणं किंवा वजन वाढणं, हे सुद्धा कारणीभूत असू शकते लिव्हर अनहेल्दी असण्यामुळे. तर हे तुम्हाला चेक करता आलं पाहिजे. ठीक आहे. हे का बरं डिटेलमध्ये सांगतेय मी, असे जर सिम्पटम्स कुणामध्ये दिसले तर तुम्हाला आरामात मिल्क थिसल त्यांना रिकमेंड करता येईल, है ना, आणि त्यांचं छान हेल्थ पण वाचवता येईल तुम्हाला. थोडस बघूयात आपण की लिव्हर डॅमेज होणं म्हणजे काय नेमकं. तुमच्या स्क्रीनवरती 4 फिगर्स आहेत. एक हेल्दी लिव्हर आहे, पुढचा फॅटी लिव्हर आहे, त्यानंतर लिव्हर फायब्रोसिस आहे आणि लिव्हर सिरोसिस. लिव्हर सिरोसिस ही अत्यंत लास्ट स्टेज, म्हणजे जेव्हा लोक सांगतात की तुम्हाला आता ट्रान्सप्लांट करावं लागेल, ती स्टेज जी आहे ती आहे लिव्हर सिरोसिसची. त्याच्या आधी लिव्हर फायब्रोसिस जेव्हा असतं, सगळ्यात महत्वाचं, हे जे फॅटी लिव्हर सेल्स च्या नंतरच लिव्हर फायब्रोसिस सुरू होतं. नॉर्मल लिव्हर तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय, एकदम फ्रेश रेडिश कलरचं असं असतं. त्याच्यामध्ये पॉकेट्स दिसत नाहीयेत. पहा, तुम्हाला एक असा तिथे झूम करून दाखवलेला आहे ना, तिथे पॉकेट्स नाहीयेत कुठलीही. पण तेच जेव्हा तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये जंक फूड खाताय, केमिकल्स जात आहेत तुमच्या शरीरामध्ये, पण डिटॉक्स होत नाहीये, तुमचं रात्री जागरण पण वाढलेलं आहे आणि स्ट्रेस आहे, डायजेशन होत नाहीये, वारंवार ऍसिडिटी होतीये, ह्या सगळ्या गोष्टी जर वारंवार होत असतील तर ते सगळे टॉक्सिन्स जे आहेत ना, ते कुठे अक्युमुलेट व्हायला लागतात, कुठे डिपॉझिट व्हायला लागतात, तर ते लिव्हरमध्ये डिपॉझिट व्हायला लागतात. आणि परिणाम स्वरूपी समजा एकच जग पाण्याचा ग्लास आहे आणि त्याच्यामध्ये पाऊण जवळपास गढूळ पाणी आहे, तर तुम्ही त्याच्यामध्ये फक्त पाव ग्लासच तुम्ही चांगलं पाणी घालू शकाल, हो की नाही. तर इथे तसंच होतं, जेव्हा टॉक्सिन्स वाढत जातात तेव्हा लिव्हरच्या ज्या चांगल्या सेल्स आहेत त्या कमी व्हायला लागतात आणि तिथे त्याची जागा, नॉर्मल सेल्सची जागा फॅटी लिव्हर सेल्स घेतात. ते तसंच जर आपण इग्नोर करत राहिलो की चालू दे, पोटात दुखतंय दुखू दे, डोळे पिवळे झाले होऊ देत, असं जर तुम्ही दुर्लक्ष करत गेलात आणि तुम्ही जर चेक केलंय आणि तुम्हाला दिसलंय की फॅटी लिव्हर सेल्स आहेत आणि तरीही तुम्ही जर मिल्क थिसल घेत नसाल, तर त्याची पुढची स्टेज येते, ती म्हणजे लिव्हर फायब्रोसिस. फायब्रोसिस मध्ये काय होतं की तुमच्या ज्या पेशी आहेत, फॅटी लिव्हर सेल्स जे आहेत, त्याला असं फायब्रस स्ट्रक्चर येतं आणि ते सपाटाने वाढायला लागतं. इतकं वाढतं की पूर्ण लिव्हर डॅमेज व्हायला लागतं आणि स्टेज येते लिव्हर सिरोसिस. तर मला तुम्हाला अगदी कळकळीनं हे सांगायचंय की लिव्हर फायब्रोसिस पर्यंत जाऊच नका. मी तर म्हणते फॅटी लिव्हर पर्यंतही जाऊ नका. तुमचं लिव्हर आज जर नॉर्मल आहे, हेल्दी आहे, तर त्याला नॉर्मल आणि हेल्दी ठेवण्यासाठी कंपल्सरी 6 महिन्यातनं एकदा मिल्क थिसल घ्यायचंच आहे. कसं राहील, जर तुम्हाला बिलकुल काहीच प्रॉब्लेम येणार नाही लिव्हरचा, तर तुम्ही केवढे हेल्दी राहाल. तुमच्या शरीरातलं डिटॉक्सिफिकेशन लवकर होत जाईल, तुमच्या शरीरामध्ये रक्ताची वाढ चांगली होईल, कारण आरबीसीचं ते फॅक्टरी आहे. त्यानंतर प्रोटीन चांगलं तयार होत राहील. आयर्न, कॉपर यासारखे, ग्लायकोजन यासारखे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते तिथे डिपॉझिट होतात आहेत, त्याला जागा मिळेल. नाहीतर फॅटी लिव्हर सेल्स झाल्यानंतर ह्या सगळ्या चांगल्या गोष्टींना तिथे जागा मिळेल का? नाही मिळणार. तिथे अकोमोलेटच होणार नाही आणि म्हणून मग तुमची रोगप्रतिकार शक्ती पण कमी होत जाईल. काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे लिव्हर नीट ठेवण्यासाठी तुमच्या स्क्रीनवरती आहे. फायब्रस इनटेक म्हणजे ज्याच्यामध्ये भरपूर फायबर आहे असा आहार तुम्ही घ्यायला सुरुवात करा. त्याचबरोबर तुम्ही जर का जंक फूड खात असाल, खूप फॅटी खात असाल,
असाल, तळलेलं, तुपकट, तेलकट असे जर पदार्थ खात असाल तुम्ही, तर ते आधी बंद करा. भरपूर पाणी पीत जा. शुगर ज्याच्यामध्ये आहे, ज्याच्यामध्ये साखर आहे, ते थोडेसे पदार्थ कमी करा. एक्सरसाइज वाढवा आणि अल्कोहोलला कंप्लीट बॅन करून टाका. तुमचं वेट बरोबर आहे की नाही याच्याकडे पण लक्ष द्या. कारण फॅटी लिव्हर सेल्स आहेत म्हणजे तुमच्या शरीरामध्ये चरबी आहे, तर ते दुरुस्त करण्याकडे लक्ष द्या. स्मोकिंग लिटरली अवॉइडच करा आणि तुम्हाला योग्य पद्धतीनं साऊंड स्लीप आवश्यक तेवढी मिळते की नाही याच्याकडे पूर्ण लक्ष ठेवा. जर तुमची साऊंड स्लीप होत नसेल तर बऱ्याच कारणांना, बऱ्याच डिसीज कंडिशन्सना, आजारांना तुम्ही आमंत्रण देताय. आणि हो, स्ट्रेस लेवल मॅनेज करायला विसरू नका. आपल्याला वाटत राहतं की हा तर आयुष्याचा एक भाग झालाय. स्ट्रेस येणं म्हणजे काय, आयुष्याचा एक भाग झालाय. असं नाहीये. आयुष्य खूप छान आहे, त्याला जगता आलं पाहिजे. तर मिल्क थिसल तुम्हाला या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढण्यासाठी खूप छान एक सोल्युशन होऊ शकतं. तुम्ही मिल्क थिसल इथे बऱ्याच जणांनी वापरलंही असेल, कुणाला दिलंही असेल, त्यांचे टेस्टिमोनियल्स पण तुमच्याकडे असतील. त्याचा आकार सुद्धा कसा ना लिव्हरच्या आकाराचा घेतलेला आहे. खूप छान गोळ्या आहेत आणि फक्त दिसायलाच नाही तर त्याच्या गुणांनी पण खूप सुंदर आहेत ते. ठीक आहे, तर त्याचे गुणधर्म काय आहेत? ऍक्च्युली यामध्ये जे वापरलेलं आहे इन्ग्रेडियंट सिलेबम, ते लिव्हरसाठी प्रोटेक्शन देणारं, अत्यंत बेस्ट प्रोटेक्शन देणारं म्हणून नावाजलेलं इन्ग्रेडियंट आहे. तुमच्या स्क्रीनवरती दिसतंय, अगदी जांभळ्या रंगाची. आणि हे जे आहेत ना ते कोरियन पण असेल मला माहिती नाही, पण भारतामध्ये सुद्धा हे भरपूर प्रमाणात मिळतं. पर्टिक्युलरली शेताच्या कडेनी याची झाडं असतात. लहानपणी तुम्ही बऱ्याच वेळेस हे पाहिलेलं असेल, आता बहुतांशी नाही दिसत, पण हे एक अत्यंत गुणकारी असं एक रोपटं आहे, ज्याच्या फळाच्या माध्यमातून आपण हे मिल्क थिसल बनवलेलं आहे. दुधासारखा चीक येतो त्यातून हे बनलेलं आहे. ओके, आणि हे बेस्ट अँटीऑक्सिडंट आहे. अँटीऑक्सिडंट म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये जे काही ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस डेव्हलप होत असतो त्याला काढण्यासाठी म्हणून हा छान पद्धतीनं काम करतो. अँटी इन्फ्लामेटरी, तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही पद्धतीचं इन्फेक्शन असेल तर कमी करण्याची प्रचंड क्षमता या हर्ब मध्ये आहे. आणि म्हणून याचं एक्स्ट्रॅक्ट, याचं जे चीक आहे, याचं जे दूध आहे ते ह्याच्यामध्ये टाकलं जातं, म्हणून याला मिल्क थिसल पण म्हटलं जातं. कशा कशा पद्धतीनं हे काम करतं, काय काय बेनिफिट्स आहेत त्याचे, याचे काय फायदे आहेत ते थोडक्यात बघूयात. हे लिव्हर प्रोटेक्टिंग म्हणून एक मस्त असं एक सोल्युशन असू शकतं. त्याचबरोबर शरीरातले नाही तर लिव्हरमध्ये फॅटी लिव्हर सेल्स का बरं झाल्या, कारण खूप प्रमाणामध्ये तुमच्या शरीरामध्ये इन्फेक्शन आहे म्हणून. तर ते इन्फेक्शन कमी करण्यासाठी आणि लिव्हरचं डॅमेज होणं कमी करण्यासाठी हे अत्यंत अनन्य साधारण असं महत्व असलेलं मिल्क थिसल आहे. तुम्ही कुणालाही हे देऊ शकता. शरीरामध्ये जे काही टॉक्सिन्स आहेत ते बाहेर काढण्यासाठी जे आवश्यक घटक आहेत ते यातून मिळतात आहे. बट ऑफकोर्स जे मेटाबॉलिझम हेल्दी पद्धतीनं मेटाबॉलिझम व्हायला पाहिजे. मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय, जे आपण खातोय त्याचं रूपांतर रक्तामध्ये, रस, रक्त, मांस, मेद या सप्तधातूंमध्ये होणं त्याला म्हणतात मेटाबॉलिझम. तर ते नीट होण्यासाठी म्हणून पण हे छान पद्धतीनं काम करतं. आणि ऑफकोर्स डिटॉक्सिफाय करण्याचं जे महत्वाचं काम आहे लिव्हरचं ते मिल्क थिसलमुळं खूप चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं. कुठे कुठे द्यायचंय, कुणाकुणाला द्यायचंय, आतापर्यंत जे आपण ऐकलं त्याच्यामध्ये तर मी सांगितलंच आहे की कुणाकुणाला द्यायचंय, पण परत एकदा समराईज करूया आपण. फॅटी लिव्हर सेल्स ज्यांचा असेल त्यांना द्या, सिरोसिस ज्यांना आहे त्यांना द्या, कॅन्सर झाला असेल त्यांनाही देता येतं. लिव्हरचाच कॅन्सर नव्हे, कुठलाही कॅन्सर होऊ देत, तुम्हाला मिल्क थिसल देणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं आहे की कॅन्सर म्हटल्यानंतर शरीरामध्ये भरपूर सिस्टीम्स मध्ये कुठली ना कुठलं इन्फेक्शन
चालू राहतं, है ना. तर ते इन्फेक्शन, त्या इन्फेक्शनमुळं भरपूर प्रमाणामध्ये ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस डेव्हलप होतो. आणि हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस काढण्यासाठी म्हणून अँटीऑक्सिडंट, तेही लिव्हर सेल्सवरती काम करणार जर कोणतं आहे तर मिल्क थिसल आहे. म्हणून तुम्ही कुठल्याही पद्धतीचा कॅन्सर असेल, कोणी व्यक्ती केमोथेरपी असेल किंवा घेऊन झाली असेल, यांनाही देऊ शकता तुम्ही. जॉन्डिस मध्ये देऊ शकता, हेपॅटायटिस मध्ये देऊ शकता. आणि हो, सर्जरीच्या आधी आणि नंतरही, सर्जरीच्या नंतरही तुम्ही त्याला देऊ शकता. कारण सर्जरी जेव्हा होते त्यावेळेस हायर अँटीबायोटिक्स दिले जातात, हायर पेन किलर्स दिले जातात. त्याच्यामुळे जे टॉक्सिन्स आपल्या शरीरामध्ये तयार होतात आणि ते परत जाऊन लिव्हरमध्ये अक्युमुलेट होतात, तिथे विसावले जातात, तिथे सॅच्युरेट होतात. तर तिथून काढण्यासाठी म्हणून लिव्हरला व्यवस्थित ठेवणं आपलं खूप गरजेचं आहे. आणि इथे मिल्क थिसल खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. आणि म्हणून आफ्टर सर्जरी, कुठलीही सर्जरी असू दे, तुम्हाला देता येतं. इव्हन मी माझ्या डिलिव्हरी झालेल्या पेशंट्सला पण दिलेलं आहे. त्यांचं जीआय ट्रॅक, जनरली काय होतं की डिलिव्हरी नंतर पर्टिक्युलरली ज्यांना CS केलेलं आहे, म्हणजे सिझेरियन सेक्शन झालेलं आहे, त्यांचं डायजेशन खूप खराब होऊन जातं. कारण आजकाल, सॉरी टू से, पण आजकाल बाळंतीण बाई डिलिव्हरी झाल्यानंतर म्हणजे ते जे 5 दिवस फक्त हरिरा खायचा, पातळ शिरा खायचा, त्याच्यानंतर मग हळूहळू आहार वाढवायचा, हे करत नाहीयेत. अगदी पहिल्याच दिवशी राजमा सारख्या प्रोटीन असलेले, भरपूर प्रोटीन असलेले असा पदार्थ दिला जातो त्यांना मोठमोठ्या हॉस्पिटल्समध्ये. आणि त्यावेळेस हा जो बदल झालेला असतो ना, की नुसत्या बाईपासून एक आई जेव्हा जन्माला येते त्यावेळेस तिचे सगळे अवयव फार कमकुवत झालेले असतात. अर्थात हा कन्सेप्ट ॲलोपॅथीच्या लोकांना नाहीये, त्याच्यामुळे त्यांना नाही समजत, आपण सांगायलाही जाऊ नये. पण तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या शेजारी पाजारी किंवा तुमच्या ओळखीच्या मध्ये कुणाची जर डिलिव्हरी झाली असेल, तुम्ही त्या व्यक्तीला भेटायला जात असाल तर नक्की तुम्ही मिल्क थिसल घेऊन जा. कोणाची सर्जरी झाली आहे तर त्यांना गिफ्ट द्या. बाकी इतर कोणत्या गोष्टी दिल्यापेक्षा हे मिल्क थिसल जर तुम्ही त्यांना दिलात, तुमच्या जवळचे जे असतील ते, मी असं म्हणत नाही प्रत्येकाला गिफ्ट द्या, पण तुमच्या जवळचे जर असतील तर त्यांना नक्की आवर्जून हे द्या. ते तुम्हाला सांगतील की मला पहिल्याच्या पेक्षा अधिक खूप छान वाटतंय. ओके, तर हा बेनिफिट आपण घेऊ शकतो. त्याचबरोबर इथे मिल्क थिसल ऍसिडिटी असेल, हायपर ऍसिडिटी वरती पण खूप छान पद्धतीने काम करतं. कारण हायपर ऍसिडिटी म्हणजे काय नेमकं, की बाईल डक्ट मधून भरपूर प्रमाणामध्ये पित्ताचं स्त्रवण व्हायला लागलंय, पित्त बाहेर यायला लागलंय. मग ते नॉर्मल करण्यासाठी लिव्हरला, हे का बरं होतंय, कारण कुठे ना कुठे तिथे बिघाड आलेला आहे. ते नॉर्मल करण्यासाठी म्हणून आपल्याला लिव्हरला सपोर्ट करणं गरजेचं आहे. आणि लिव्हरला सपोर्ट करण्यासाठी मिल्क थिसल शिवाय दुसरं मला नाही वाटत की जगात कुठलं असं असेल प्रॉडक्ट की ज्याच्यामुळं लिव्हर इतकं छान हे होऊ शकतं. बट ऑफकोर्स गट ची जी आपली हेल्थ आहे ती सुद्धा मिल्क थिसलने बेस्ट होऊ शकते. इव्हन तुम्हाला सांगू, क्रॉनिक ऍक्ने जे असतात ना, तिथे सुद्धा रक्तदृष्टी असल्यामुळं क्रॉनिसिटी डेव्हलप होते ऍक्नेमध्ये, म्हणजे पिंपल्स येतात ना चेहऱ्यावरती, तर तिथे सुद्धा तुम्ही मिल्क थिसल द्या, नो डाऊट. ऍक्ने क्लिअर किट सोबत जर तुम्ही मिल्क थिसल दिलात तर फार फास्ट रिझल्ट येतील आणि परमनंट रिझल्ट येतील. परत त्यांना ऍक्नेचा त्रासच होणार नाही. का? कारण आपण मिल्क थिसल देऊन फक्त एक्सटर्नलीच आपण लावलेलं नाहीये आपलं ऍक्ने क्लिअर किटनी, तर इंटरनली सुद्धा आपण त्यांची काळजी घेतो. शरीरामध्ये भरपूर जे टॉक्सिन्स आहेत ते आपण बाहेर काढून टाकतोय मिल्क थिसलमुळे. शरीरामध्ये ज्या काही इन्फ्लॅमेटरी कंडिशन्स आहेत त्या आपण नाहीशा करतोय, त्याच्यामुळे परिणाम स्वरूपी रक्तदृष्टी नाहीशी होतीये. आणि म्हणून ऍक्नेमध्ये सुद्धा तुम्हाला मिल्क थिसल देणं प्रभावी ठरेल. त्याचबरोबर व्हेरिकोज वेन्स, तो सुद्धा एक रक्तदृष्टीचाच भाग आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर हे द्यायला सुरुवात केला तर नक्कीच तुम्हाला इनिशियल स्टेजमध्ये जर असेल तर व्हेरिकोज वेन मध्ये भरपूर प्रमाणात तुम्हाला बदल झालेला दिसेल आणि छान रिझल्ट तुम्हाला दिसतील. कुठलंही फ्रॅक्चर आहे, आर्थरायटिस आहे, बोन हेल्थसाठी सुद्धा उत्तम आहे. कारण याच्यामध्ये आयर्न आणि कॉपर या 2 गोष्टी लिव्हरमध्ये
स्टोअर होत असतात आणि तिथे स्टोरेज करण्यासाठी लिव्हरला आपण मिल्क थिसल देऊन हेल्दी बनवतो. आलं लक्षात? असं वेगवेगळ्या पद्धतीनं. अर्थात न्यूट्रास्युटिकल्स जे आहेत ते कधीच करेक्ट औषधं नाहीयेत, पण औषधांपेक्षा कमी नाहीयेत. म्हणून योग्य ठिकाणी योग्य मात्रेमध्ये जर घेत गेलात तुम्ही तर हे औषधांसारखं काम करतं, पण औषधं नाहीयेत. बऱ्याच कंडिशन्स आहेत, जसं की डायबिटीज आहे, इनफर्टिलिटी आहे, हार्मोनल इम्बॅलन्स आहे, मेनोपॉज डे आहे, किंवा वेट लॉस करताय तुम्ही, डिटॉक्स प्रोग्राम घेतलेला आहे. या सगळ्या कंडिशन्समध्ये तुम्ही मिल्क थिसल आरामात देऊ शकता. इवन थायरॉइडच्या पेशंट्समध्ये सुद्धा मिल्क थिसल खूप चांगल्या पद्धतीनं काम करतं. कधी घ्यायचंय? सकाळी एक आणि संध्याकाळी एक. एक एक टॅबलेट फक्त. एक्सलेंट रिझल्ट. कोण कोण घेऊ शकतं? अडल्ट सगळे घेऊ शकतात. ओके, सो थँक्यू सो मच. मी तुम्हा सगळ्यांची खूप आभारी आहे की तुम्ही बुधवारी येऊन हा प्रोग्राम पाहता. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला याच्याशी रिलेटेड जर तुमचे काहीही प्रश्न असतील तर प्लीज मला तुम्ही विचारू शकता. मी सांगण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. कुणाला काही शंका आहे, विचारायचं आहे? आता कदाचित तुमच्या असं लक्षात आलं असेल की फक्त अटॉमीमध्ये आहे आणि आपल्याला काहीतरी घेणं गरजेचं आहे म्हणून तुम्ही मिल्क थिसल घेणार नाही. तर हे मिल्क थिसल अत्यंत महत्वाचा आपला साथीदार आहे, जोडीदार आहे आपल्या आरोग्याचा. म्हणून तुम्ही नक्की ऑर्डर करा आणि घ्या. हा, शोभा मॅम बोला. अनम्यूट करा तुम्ही. हा, गुड इव्हनिंग. मी हे विचारत होती की हे आपलं हर्बल न्यूट्रलाइट जे आहे त्याच्या थ्रू आहे की वेगळं प्रोडक्ट आहे? हर्बल हर्बल न्यूट्रलाइट हा, हर्बल न्यूट्रिशनचं जे आपण घेतो त्याच्या ह्याच्यात आहे की वेगळं प्रोडक्ट आहे? नाही, त्याचंच आहे प्रोडक्ट. न्यूट्रासिटिकल्स सगळे एकसारखेच आहेत. हो ना, कारण मी त्याचीच मेंबर आहे आणि मी हे सगळं घेते आहे हर्बल न्यूट्रिशनचं, म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा विचारून कन्फर्म केलं. नक्की. ओके, थँक्यू मॅम. मोस्ट वेलकम. आणि कोणाला काही विचारायचंय? अरे, देवीदास जोगदंड सर, तुम्ही हे करू शकता का? व्हिडिओ ऑन करू शकता? नाही, व्हिडिओ थोडा कम्फर्टेबल नाही मॅडम मी व्हिडिओसाठी. ओके, ठीक आहे, काही हरकत नाही, बोला. हा, तर माझा एक क्वेश्चन आहे. आजचं सेशन तर खूप छान झाला आणि लिव्हर फॅटी बोलत म्हणजे बिलिरुबिन 0.5 आलेला आहे एक पेशंटचा. त्यांचं माझ्याकडे रिपोर्ट आलेले आहेत, इनडायरेक्ट आणि डायरेक्ट. त्याच्यामध्ये थोडं डिटेक्ट दाखवत आहे आणि टोटल आहे जॉईन दिस 1.40 असं दाखवलंय. तर याच्यासाठी हे आपलं मिल्क थिसल कव्हर करेल का याला? ताबडतोब सुरुवात करा. ओके, तसं ऑर्डर टाकलेली आहे. हा, ताबडतोब सुरुवात करा, तुम्हाला लगेच रिझल्ट दिसून येतील. बरं, अजून काय याच्या बरोबर घ्यायचं असं थोडं सजेस्ट करता? त्याच्यासोबत तुम्ही हिमोहिम पण देऊ शकता. ओके, पण मिल्क थिसल आहे तर आय थिंक इट इज इनफ. पण हिमोहिम पण सोबत एक देऊ शकता तुम्ही. सकाळ संध्याकाळ मिल्क थिसल द्या आणि दुपारच्या वेळेला हिमोहिम द्या. ओके ओके. आणि डाएट बद्दल काय सांगू मी त्यांना? डाएट म्हणजे तेलकट तुपकट पूर्ण बंद करायला सांगा. सिंपल भाकरी, ग्लुटेन पण बंद करा, म्हणजे पोळी वगैरे. भाकरी, भाजी, ज्वारीची भाकर बेस्ट. ओके ओके, थँक्यू, व्हेरी थँक्यू मॅडम. नंदकुमार कासकर, प्लीज बोला तुम्ही. अनम्यूट करा सर तुम्ही. हा मॅम, नमस्कार. नमस्ते सर. मॅम, माझा प्रश्न असा आहे, माझी आई अबो 80 आहे,
तर तिला ओके. ब्लड प्रेशरचा आणि टॅबलेट त्याच्याच रेग्युलर चालू आहे. तर तिच्यासाठी सुटेबल असा प्रोडक्ट मिल्क थिसल दिला तर चालेलच. त्या ग्रेट. संदर्भ तुम्ही देऊ शकता. त्याच्या सोबत अजून काही, कारण बॉडी पेन वगैरे होतं तिला. ओके. त्यांचं डायजेशन कसं आहे? डायजेशन थोडं वीक आहे. कारण एज वाईज थोडस वीक होतं आणि हा. बॉडी एक वगैरे जर आहे तर वात वाढलेला आहे तर अजूनच डायजेशन वीक असतं. तर अशामध्ये तुम्ही मिल्थिसल तर द्या, पण सोबत न्यूट्रासिटिकल मिक्स पण देऊ शकता ह्याच्यासोबत. हा. आणि बॉडी एक वगैरे जर असेल तर ऍक्च्युली ना आयुर्वेदामध्ये किंवा आपल्या ह्याच्यामध्ये न्यूट्रासिटिकल्स मध्ये पेन किलर हा प्रकारच नाहीये. ओके. सो पेन किलर न हे करता कम्प्लीट त्यांचा जो आजार आहे त्याच्यावरती आपल्याला कमांड घ्यायची असते किंवा त्याच्यावरती आपल्याला पूर्ण ट्रीटमेंट द्यायची असते. हो ना? ओके. तर तुम्ही मिल्थिसल देऊ शकता त्यांना, कारण जर बऱ्याच वर्षापासून अजूनही इथे सांगेन बीपी, शुगर, थायरॉइड यांची औषधं जेव्हा घेतो त्यावेळेस शरीरामध्ये भरपूर प्रमाणात टॉक्सिन्स वाढत असतात. ओके. तर ते काढण्यासाठी म्हणून कमीत कमी 6 महिन्यातनं एकदा तरी तुम्हाला हे प्रोडक्ट घेणं खूप गरजेचं आहे. ओके. म्हणजे वर्षातून 2 बॉटल तिला देऊ शकतो आपण? बिलकुल आरामात द्या, काहीच प्रॉब्लेम नाही. ओके मॅम, मिल्क थिसल सोबत काय न्यूट्रासिटिकल अजून? तुम्ही आता त्यांची सिम्पटम्स काय आहेत त्यानुसार आहे. स्पायरुलिना देऊ शकता तुम्ही. स्पायरुलिना देऊ शकता. समजा ओके, त्यांना मॅम. ऍसिडिटीचा वगैरे त्रास होत नसेल, कारण पोट साफ जर होत नसेल तर ऍसिडिटी असेल तर तुम्ही तिथे शिलाजीत वगैरे देऊ नका. स्पायरुलिना ओके. छान काम करेल त्याच्यापेक्षा. ओके. ठीक आहे मॅम. मिल्क थिसलशी जे काही रिलेटेड आहे ना ते आपण प्रश्न घेऊयात आज. ठीक आहे. थँक्यू. कल्पेश थँक्यू. मोस्ट वेलकम सर. कल्पेश अनम्यूट करा तुम्ही. हॅलो मॅडम, आवाज येत आहे? हो, येतोय. बोला. मॅडम नमस्कार. मी भंडारा जिल्ह्यावरून बोलत आहो. कल्पेश शास्त्री, सेल मास्टर आहो मी. अच्छा. सेल मास्टर कल्पेश शास्त्री बोलत आहो. आणि मेल टेस्टचे रिझल्ट खूपच सुंदर आहेत. मी पण दिलाय 2-4 पेशंटला हायपर ऍसिड साठी. एमएम पण दिला, हिस्टले पण दिलाय, न्यूट्रोसिटिकल पण दिलाय. आणि तुमचं सेशन मला खूप आवडतं. मी नेहमी अटेंड करत असतो तुमचं सेशन. थँक्यू सर. आणि तुमचं पण बघितलं सेरेमनी मी. आपण होतं दिल्लीला ऑफर यावेळेस, पण मी आलो नाही तिथे. हो का? मला सांगितलं होतं बारसावडे सर आणि इम्रान सरांनी. हो, तुम्ही 8 लोक होते तिथे नाही का? मी बघत हो. असतो सर्व व्हिडिओ वगैरे. आणि मी प्रोफेशनली फार्मासिस्ट आहे मॅडम. अरे वा, ग्रेट. तुमचं सेशन मला खूप आवडतंय. मी प्रोफेशनली फार्मासिस्ट आहे. मी तुमच्याबद्दल पण बरीच माहिती घेतली होती. तुमचे सेशन ऐकून मी विचारत असतो नागपूर एसएस सेंटरला नाही का? एज्युकेशन सेंटर मध्ये मी असतो मॅडम बद्दल, तुमच्याबद्दल म्हणजे कुठे आहेत काय आहेत असं नाही का. मग नंतर मला माहित झालं की तुम्ही ऑर्कोलॉजिस्ट आहे. नाडी परीक्षणामध्ये व्यवस्थित काम आहे तुमचं. गोल्ड मेडल आहे तुमच्याकडे. तुमचं सेशन मॅडम बढिया असतो आणि मी नेहमीच अटेंड करत असतो. फक्त मी बोलत नाही, मी आज पहिल्यांदा बोलत आहो. अच्छा सर. थँक्यू सर. थँक्यू मॅडम. बरं वाटलं तुमचं. माझं पण ग्रोथ नागपूर ग्रोथ एज्युकेशन सेंटर म्हणून सुरू झालंय. तिथे पण बऱ्यापैकी तुम्हाला कधी आलात तर व्हिजिट द्या. यू आर मोस्ट वेलकम. बिलकुल मॅडम, बिलकुल. ओके. झोंबाडे, बरोबर प्रोनाउन्स केलंय मी? झोंबाडे सर, तुम्ही हँड रेज केलाय. झोंबडे असेल. थँक्यू मॅम, थँक्यू. आजचं सेशन बहुत ही सुंदर झालं आणि छान झालंय. आणि तुम्हाला पहिलं सेल्स स्मार्ट झाल्याबद्दल कॉंग्रॅच्युलेशन मॅम. ओ थँक्यू सर, थँक्यू. महाराष्ट्रामधून बोलतो, म्हणलं मराठवाड्यातून बोलतो, धाराशिव झोंबाडे. अच्छा. एजंट आहे मी. आणि आज माझी मॅचिंग निघाली मॅम. बर, दॅट्स ग्रेट. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू मॅम. मला माझ्या डाऊनला एक लेडीज आहे.
आणि त्या लेडीची एक रिलेटिव्ह आहे, तर त्यांच्या कानामध्ये काय झालं मॅम, पडदे होते, म्हणजे असं लहान बाळ घेऊन ते एका साईडला पडदे होते डोक्यावर, तर त्यांच्या कानामध्ये हाड वाढ आहे आणि त्यांना ऐका येत नाही मॅम. हम्म. त्यासाठी आपल्याला कुठलं प्रोडक्ट द्यावं मॅम? सर खरं सांगू का, जेव्हा अनाटॉमिकल चेंजेस असतात म्हणजे हा. रचनात्मक बदल जे झालेले असतात त्याच्यावरती आपण न्यूट्रासिटिकल्सनी फार काही करू शकत नाही. हा. त्यासाठी ऑपरेशन. राईट. आणि ते डॉक्टरला विचारलं तर डॉक्टर म्हणले ऑपरेशन करावं लागतं म्हणले ह्याचं. हो, ऑपरेशनच असतं. कारण रचनात्मक दृष्टिकोनातून जे काही बदल होतील ना, आपण पॅथॉलॉजिकल सांभाळू शकतो, फिजिओलॉजिकल सांभाळू शकतो, पण अनाटॉमिकल चेंजेस जे असतात ते नाही करू शकत. उगीच Right. काहीतरी एक्झॅगरेशन मध्ये हिमून बरोबर. हिम घ्या, तुम्हाला ते बरं वाटेल असं सांगण्यात मी विश्वास नाही ठेवत. ज्या गोष्टी ज्यांनी होतात त्याच करायला पाहिजे. बरोबर तुम्ही ऑपरेशन करून घ्या. बरोबर. पहिलं ऑपरेशन करावं लागेल का त्यांचं? ऑपरेशन करा ऑपरेशन करावं आणि लागेल. त्याच्यानंतर जे साईड इफेक्ट्स होतात त्याला कंट्रोल करण्यासाठी म्हणून तुम्ही न्यूट्रासिटिकल्स देऊ शकता. हा, बरोबर. थँक्यू मॅम. ठीक आहे? ओके मॅम, थँक्यू. ओके ओके. ओके थँक्यू. चला आपण थांबूया इथे. मला वाटतं आपण नंतरच्या येणारा बुधवार जो त्याच्या नंतरच्या बुधवारी परत भेटूया आपण. आणि तुम्हा सगळ्यांचं सहकार्य असेल तर अजून छान छान Thanks. आपल्याला माहिती घेता येईल आणि तुमच्याकडनं पण मला भरपूर काही शिकता येईल. ठीक आहे, तर Okay. इथे आपण थांबूया. Thanks. चौथ्या बुधवारपर्यंत